मंडळी, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल मराठी या यूट्यूब चॅनलवरती। पटकन ती बघा, मी आहे आता पुण्यापासून साधारणतः एक 20 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या पिरंगुटपासून उरवडे लवासा रोडच्या गावाला। आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही, किती निसर्गानं त्या ठिकाणी बघा एवढी शांतता आहे ना, फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय बघा, फक्त पक्ष्यांचा आवाज, तुम्ही फक्त ऐका। किती मस्त गाव आहे बघा, टुमदार छोटंसं गाव। आणि गावाच्या तिन्ही बाजूंनी डोंगर आहे आणि ह्या डोंगराच्या कुशीमध्ये असं छोटंसं गाव वसलेलं आहे। त्या गावात छोटंसं मंदिर दिसते बघा मारुतीचं। आणि आता सध्या भात लावणी चालू आहे, त्यामुळे प्रत्येक शेतामध्ये तुम्हाला पाणी दिसत असेल बघा। असं हे सह्याद्रीच्या कुशीतलं छोटंसं गाव। ऐसे गाडी काय है चला रे, साला रोड ही प्रवासी है। हे बघा धरण, अजून तसं ओव्हरफ्लो नाही झालं, बिलकुल नाही झालं ओव्हरफ्लो। अजून पाणी साठा जेवढा पाहिजे तेवढा काहीच नाही, वातावरणाचा काही मेळ नाही आहे बघा। आत्ता मी आहे टेमघरच्या धरणाच्या पाठीमागच्या बाजूला आणि हा टेमघरचं दृश्य तुम्ही बघताय। आणि समोर पाऊस चालू आहे एकदम, इथं पण पाऊस यायला 2 मिनटं वेळ लागेल, पण डोंगराच्या कडेमध्ये पाऊस काय असतो हे सह्याद्रीमध्ये आल्यावरच मला समजलं। आणि असं हे वातावरण, हे आपली धन्नो राणी। पूर्ण पावसात भिजलोय मी आणि अशा एका ठिकाणी थांबलोय मी जिथं आपल्याला आसरा भेटेल आपल्या राणीला। सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ट्रॅव्हल मराठीला, जर असेच कॉन्टेंट बघण्यासाठी, बरोबर आहे। एकदम ढगात असल्यासारखं फिलिंग येते, ढगात म्हणतात ना, ॲक्च्युली मी ढगातच आहे। आणि जे तुम्ही वारं आवाज ऐकताय ना, आवाज येतोय, तर तो आवाज आहे ह्या निसर्गाचा। हे बघा, असं वाटतंय की कुठेतरी जंगलात आलोय आणि या जंगलामध्ये पण घरं आहेत राव। थोडंसं समोर जाऊया, असं थोडंसं म्हणत ना बरंचसं लांब आलोय मी। फायनली आपण ढगात पोहोचलो, म्हणजे वर नाही पण स्वर्ग म्हणू शकता तुम्ही, अशा ह्या ढगात आपण पोहोचलो। संपूर्णपणे ढगात आहोत आणि ह्या ढगामध्ये देखील एक गाव आहे, त्या गावाचं नाव टेमघर म्हणून काहीतरी आहे बघा। आणि बस एवढंच दाखवायचं होतं। हे बघा थोडंसं दिसतंय पण त्याच्यावर काहीच दिसत नाही आहे।